महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले आणि कठोर प्रशासनासाठी ओळखल्या जाणारे IAS अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम हरिभाऊ मुंडे यांचे नाव सर्वात समोर घेतले जाते. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले मुंडे हे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि तडजोड न करणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा आज जन्मदिवस आहे. शेतकरी कुटुंबातील आलेल्या या अधिकाऱ्याचे संघर्षमय बालपणातून देशातील सर्वोच्च प्रशासकीय सेवेत स्थान मिळवत अनेकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केलेला आहे. त्यांचा जन्म 3 जून 1975 रोजी बीड जिल्ह्यातील ताडसोना या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील हरिभाऊ मुंडे हे अल्पभूधारक शेतकरी होते, तर आई आसराबाई मुंडे यांची प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाचा सांभाळ केला. आर्थिक परिस्थितीची बेताची असल्याने लहानपणापासूनच तुकाराम मुंडे यांनी शेतीची कामे करत शिक्षण घेतले. शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळेतून परत आल्यानंतर ते शेतात काम करत असे. मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. ग्रामीण भागातील मर्यादित सुविधांमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. 10वी नंतर उच्च शिक्षणासाठी ते औरंगाबाद येथे गेले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पदवी आणि राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अभ्यासात हुशार असलेले मुंडे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि 2004 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजेच UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी देशात 20वा क्रमांक मिळवत IAS सेवेत प्रवेश मिळवला. तुकाराम मुंडे यांचे कुटुंब शिक्षणाला महत्त्व देणारे आहे. त्यांचे बंधू अशोक मुंडे हे देखील प्रशासकीय सेवेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तुकाराम मुंडे यांची पत्नी अर्चना मुंडे असून त्यांना अगस्त्य आणि आशना ही 2 मुले आहेत. कुटुंबातील साधेपणा आणि ग्रामीण संस्काराचा प्रभाव यांच्या व्यक्तिमत्वावर आजही दिसून येतो. 2005च्या महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी म्हणून सेवेत दाखल झाल्यानंतर मुंडे यांनी नांदेड, वाशिम, जालना, सोलापूर, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे आदी ठिकाणी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. सहाय्यक जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, PMPL चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, विविध विभागाचे सचिव अशा अनेक महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी पाणी व्यवस्थापन आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी विशेष काम केले. त्यांना 2015-2016 या राज्य शासनाचा सर्वोच्च जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर वॉटरमॅन ऑफ महाराष्ट्र आणि प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी अनेक सन्मानांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. तुकाराम मुंडे यांच्या कारकिर्दीत आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या झालेल्या वारंवार बदल्या. कठोर निर्णय, नियमाचे कोर पालन आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात भूमिकेमुळे त्यांना अनेकदा बदली झालेली आहे. 2 दशकाच्या सेवेत त्यांनी 2 डझनहून अधिक वेळा बदलीचा सामना करावा लागला. मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रशासनातील शिस्त आणि पारदर्शकतेसाठी काम सुरूच ठेवलेले आहे. सध्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून कार्यरत असलेले तुकाराम मुंडे अन्न भेसळ, बनावट औषधे आणि नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकाविरोधात कठोर कारवाई करत आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभरात तपास आणि अंमलबजावणी मोहिमा राबवत विभागाचे कामकाज गती आणलेली आहे. एका छोट्या गावातील शेतकरी कुटुंबातून आलेले मुलाने जिद्द, मेहनत, प्रामाणिकपणाच्या बळावर देशातील सर्वोच्च प्रशासकीय सेवेत स्थान मिळवत ही बाब अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. कठोर निर्णयामुळे वादाच्या केंद्रस्थानी राहून तुकाराम मुंडे यांनी आपल्या कार्यपद्धतीवरचा विश्वास कायम ठेवला आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चित प्रशासकीय अधिकाऱ्यापैकी एक मानले जाणारे म्हणजेच रिस्पेक्टेड IAS ऑफिसर तुकाराम मुंडे.